एकनाथ शिंदे बोलतायत. यामध्ये प्रत्येक पालघर असे युवती आहे, मुरबाड आहे. आता पालघरमध्ये काल 22 तेवीस दाखवत होते. आता पालघरमध्ये शिवसेनेचे 78 सरपंच निवडून आलेले आहेत आणि सगळेच्या सगळे ग्रामपंचायतीची नावं आणि सरपंच इकडे उभे आहेत. याचबरोबर भिवंडीमध्ये 6 सरपंच निवडून आले, मुरबाडमध्ये 15 सरपंच निवडून आले, शहापूरमध्ये 29 सरपंच निवडून आले, नाशिकमध्ये 52 सरपंच निवडून आहेत, नंदुरबारमध्ये 20 सरपंच निवडून आले, रत्नागिरीमध्ये 16 सरपंच निवडून आले, रायगडमध्ये 8 सरपंच आहेत, भंडाऱ्यामध्ये 12 सरपंच आहेत, साताऱ्यात 4 सरपंच आहेत, कोल्हापूर 1 असं 243 सरपंच या ठिकाणी शिवसेना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे निवडून आले आणि त्याची खातरजमा तुम्ही मीडियाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपण स्वतः करून घ्यावी. आणि म्हणून या ठिकाणी आज सगळे सरपंच आले. त्याचबरोबर आमचे जे सोबत होते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे 397 सोडून या ठिकाणी श्रम जिजाऊ संघटनेचे जवळपास 40 ते 50च्या आसपास, बरोबर ना, ते आलेले आहेत, ते वेगळे आहेत. आणि त्याचबरोबर श्रमजीवी आमच्या बरोबर आहेत. श्रमजीवीचे देखील 7 सरपंच निवडून आलेत. 14 ताई किती आहेत टोटल? किती आहेत तुमचे? 40. हा, मग ठाण्याचेच मोजले, परंतु 40 श्रमजीवीचे आहेत. विवेक भाऊ पंडित आज आम्ही सोबत आहोत, त्यांची कन्या इथं आली आहे. आणि म्हणून मुद्दाम या ठिकाणी आपल्याला देखील बोलवण्याचा उद्देश एवढाच होता की काही लोक खोटं बोलतात पण रेटून बोलतात. अरे त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय? ही सगळी वस्तुस्थिती आहे, हे सगळे समोर आहेत आपल्या. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मतदारांनी एक बाळासाहेबांच्या शिवसेनेवर विश्वास दाखवलेला आहे आणि म्हणून मी मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचेही आभार मानतो. आणि या सर्वांना निवडून आणणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करतो, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सगळीकडे निवडून आलेले 243 जे आमचे शिवसेनेचे निवडून आले, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मित्र पक्षाचे आहेत, तेही मी आपल्याला सांगितलं. परंतु आणखी देखील आपल्याला माहित आहे की या संख्येमध्ये पुढच्या काळामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसेल, कारण सगळे लोक संपर्कात आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते, हजारो आपले सदस्य ते देखील निवडून आलेत. एका विश्वासाने त्यांनी मतदारांनी मतदान केलेलं आहे, कारण राज्यामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालेलं आहे. आणि म्हणून गेल्या 3 महिन्यामध्ये, आता सरकारला 3च महिने झाले, आणि या 3 महिन्यामध्ये 243 सरपंच निवडून येणं ही देखील मोठी अचीवमेंट आहे आणि खऱ्या अर्थाने मोठं यश आहे. आणि म्हणून मतदारांना मी कालही मला धन्यवाद दिलेत, आजही मी मनापासून धन्यवाद देतोय. कारण एक जो काही विश्वास आपण दाखवलेला आहे, या विश्वासाला या ठिकाणी पात्र ठरण्याचं काम हे आमचे सगळे सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य नक्की ठरतील. आणि कारण या निवडणुकीमध्ये आणि कुठलाही आम्ही म्हणजे प्रमुख पदाधिकारी, प्रमुख नेते किंवा मंत्री कुठेही प्रचाराला आम्ही न जाता या ठिकाणी लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे. हा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे आणि म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि म्हणूनच आपल्याला मी या ठिकाणी आज बोलवलं की ही सगळी जी काही वस्तुस्थिती आहे, खोटं बोललं तरी तुम्हाला खोटं बोलून आकडे वाढवता येतात, परंतु वस्तुस्थिती आपल्याला लपवता येत नाही. आपण आपलीच पाठ थोपटून घेतो, आपण आपल्यालाच फसवतो, आपण आपल्याच कार्यकर्त्यांना फसवतो, आपण आपल्या पक्षाला फसवत असतो जे खोटं बोलतात त्यांना. त्यांच्यासाठी मी हे सांगतोय. आणि म्हणून एकच आपल्याला मी सांगेन की जे लोक निवडून आलेले आहेत त्यांनी जो काही विश्वास दाखवलाय मतदारांनी, त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम हे आमचे सरपंच आणि सदस्य करतील. आणि त्याचबरोबर त्यांच्या गावामध्ये जी विकासाची कामं जी आहेत
हे आपलं सरकार जे आहे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या विचारांचं, हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार जे आहे या राज्यामध्ये स्थापन झालंय. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की हजारो लाखो लोक या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला जमतात, सभांना जमतात, मेळाव्याला जमतात. आम्हाला इतर पक्षाकडून माणसं आणावी लागत नाहीत, भाड्या म्हणजे इतर पक्षाकडून माणसं मागवावी लागत नाहीत. बाकी मी काही शब्द उच्चारत नाही. ते आपण दसरा मेळाव्याला पाहिलेला आहे. गाड्या किती बाहेर होत्या, माणसं किती बाहेर होती आणि मैदानामध्ये किती होते आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामध्ये काही लपून राहिलेलं नाही, चित्र स्पष्ट झालेलं आहे. आणि यामध्ये या निवडणुकीत देखील लोकांनी जो काही कौल दिलेला आहे, खरं म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे त्यांचे 395 किती आहे 397 आणि हे 200 आपले 43 आणि प्लस हे आपले सगळे मित्र पक्षाचे सोबत. हे जर आकडेवारी पाहिली 700च्या वर ही आकडेवारी गेलेली आहे. यामधून ज्यांनी त्यांनी बोध घेणं आवश्यक आहे. तुम्हाला खोटं बोलता येईल परंतु वस्तुस्थिती तुम्हाला लपवता येणार नाही. वस्तुस्थितीला सामोरं आपण गेलं पाहिजे आणि ते न जाता फक्त आरोप प्रत्यारोप एवढंच काम ज्या कोणाला करायचं त्यांना करू द्या. त्यांना आम्ही त्यांच्या आरोपाला कामातून उत्तर देऊ. आणि म्हणून सरकार जे काम करतंय गेल्या 3 महिन्यामध्ये मोठे 72 निर्णय सरकारने घेतलेत. 400 पेक्षाचे जास्तीचे GR आपण काढलेले आहेत. आणि म्हणून सरकार जे कामाला लागलेलं आहे, सरकार जो कामाचा वेग पाहून या राज्यातल्या मतदारांनी या ठिकाणी ही निवडणूक आम्हाला जिंकून दिलेली आहे. आणि म्हणून त्या मतदारांना कुठेही बिलकुल या ठिकाणी त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे विकासाच्या कामांची, त्यांच्या गावातल्या मूलभूत सोयी सुविधांची, बिलकुल त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आमचं सरकार करणार आहे. कारण शेवटी हे सरकार तुमचं आपलं सगळ्यांचं सरकार आहे. हे गोरगरिबांचं सर्वांचं सरकार आहे, सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे. त्यांना काय अपेक्षा असते या ग्रामपंचायतीमध्ये, गावामध्ये रस्ते, पाणी, दिवाबत्ती एवढंच अपेक्षित असतं आणि ते देण्याचं काम जे आहे हे आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहे त्यामध्ये देखील आपल्याला चित्र स्पष्ट होईल. काल निवडणूक जी अंधेरीची निवडणूक होती ते देखील त्या आदरणीय पवार साहेबांनी देखील आवाहन केलं, राज ठाकरे साहेबांनी आवाहन केलं, आमच्या सोबत असलेले प्रताप सरनाईक असतील इतरही लोकांनी आवाहन केलं, विनंती केली, उमेदवाराने विनंती केली. आणि यामध्ये एक मोठं मन दाखवून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणजे शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार जे आपले मुरजी पटेल त्यांनी माघार घेतली. आणि त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते ज्या उत्साहामध्ये कामाला लागले होते त्याचंही आपण सगळ्यांचं कव्हरेज आपण पाहिलेलं आहे. त्यांच्या काय भावना त्यांनी व्यक्त केल्या त्या. आणि त्यामुळे एवढं सगळं करून देखील चांगलं म्हणण्याचं औदार्य ज्यांनी दाखवलं नाही त्यांना त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. परंतु या ठिकाणी एवढंच सांगतो की ही निवडणूक जी आहे ग्रामपंचायत आता इतर झाकी आहे आणि पिक्चर अभी बाकी आहे. एवढंच सांगतो, खोका खोका म्हणणाऱ्यांना मतदारांनी चांगला धक्का दिलेला आहे या निवडणुकीमध्ये. याच्यामधून त्यांनी बोध घ्यावा एवढंच मी सांगतो. कारण मला जास्ती काही टीका करायची नाही कोणावर, मला काम करायचं आहे. या टीकेला कामातून उत्तर द्यायचं आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि आपल्या मीडियाला माझी विनंती आहे की आपण जे वस्तुनिष्ठ आकडे फक्त दाखवा, आमच्या बाजूने काही दाखवू नका. खरं काय आहे तेवढंच दाखवा. आणि ही खरं ही वस्तुस्थिती आहे. हे सगळे सरपंच आहेत आणि हे ज्या ग्रामपंचायतीच्या नावाने यांना सगळ्यांना यादी दिली का आपल्या मीडिया, गाव आणि सरपंच नावासकट तुम्हाला सगळी यादी मिळेल. फक्त एवढंच आहे की वस्तुस्थिती दाखवा. बाकी तुम्हाला काय माहिती सुरुवातीला आली असेल चुकीची, काही लोकांनी दिली असेल मुद्दामून, तर ती तुम्ही दिली असेल. परंतु आपल्याला माझी विनंती आहे की या मतदारांनी जो काही विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांनी
जो काही या निवडणुकीमध्ये जे काही काम केलं आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी, याची फक्त एवढंच आहे की जी वस्तुस्थिती आहे ती जनतेसमोर आली पाहिजे आणि म्हणून मुद्दाम आज या सर्व लोकांना बोलवलंय. आणखी देखील जे सरपंच आहेत ते देखील या ठिकाणी येतील आणि ते देखील आपल्याला या ठिकाणी त्या मतदारसंघातले जे निवडून आलेले सरपंच आहेत, सदस्य आहेत, हे देखील आपल्या समोर येतील. त्यामुळे मला वाटतं जेव्हाही कधी दूध का दूध पाणी का पाणीच दिसतं, किती काही खोटं नाटक करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा या राज्यातली जनता सुज्ञ आहे आणि ती सुज्ञ असल्यामुळेच जी आम्ही भूमिका जी घेतली आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना भाजपा युती जी आहे या युतीने या ठिकाणी निवडणूक लढवली आणि म्हणून आमच्या भूमिकेला जनतेने देखील समर्थन दिलेलं आहे. आमची जी भूमिका आहे ती आता लोकमान्य झालेली आहे, लोकांनी ती मान्य केलेली आहे. म्हणूनच हे चित्र आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणूनच आपल्याला मी पुन्हा एकदा सर्व सरपंचांना, सर्व निवडून आलेल्या सदस्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी आपले श्रमजीवीचे विवेक भाऊ पंडित त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि आपले जिजाऊचे निलेश सांबरे त्यांची सगळी टीम जी आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही मी शुभेच्छा देतो. कारण एका विश्वासाने तुम्ही या ठिकाणी आज इथं आलेले आहात. त्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जी काही कामं आहेत ती नक्की या ठिकाणी पूर्ण केली जातील हा विश्वास तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांनाच मनापासून मी धन्यवाद देतो. सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि दिवाळीच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो. दिवाळीत देखील सरकारने एक चांगला निर्णय घेतला. जसं गणपती नवरात्रोत्सव गोविंदा चांगला झाला तसा दिवाळी देखील गोड झाली पाहिजे, यासाठी जे साखर, तेल, डाळ हे सगळं 4 वस्तू ज्या आहेत केवळ 100 रुपयामध्ये देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. हा देखील निर्णय एक मोठा निर्णय आहे आणि दिवाळीच्या पूर्वी त्या सगळ्यांना घराघरामध्ये आपल्या रेशन दुकानातून त्यांना मिळेल, हा देखील एक मोठा निर्णय आपण घेतलेला आहे आणि म्हणून आज आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो. कर्मचाऱ्यांची देखील, सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी होती दिवाळीपूर्वी त्यांना पगार मिळाला पाहिजे, तो देखील देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे. फक्त मोठ्या लोकांनी दिवाळी साजरी करायची, गोरगरिबांनी साजरी करायची नाही, हा अन्याय या सरकारमध्ये होत नाही, हेच या ठिकाणी सरकारने दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला मनापासून खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीचे आपले बावनकुळे असतील, जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र देतो. कारण एक चांगला जो काही वेग घेतलेला या निवडणुकांमध्ये देखील हा असाच वेग कायम राहणार आहे आणि लोकांना जे अपेक्षित ते सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व तर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेने जे घवघवीत यश मिळवलेलं आहे त्याच्याबद्दल या सर्व नवनियुक्त सरपंचांचं, ग्रामपंचायत सदस्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं, त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि मीडियाच्या समोरच त्यांनी सर्व सरपंच यांना आज समोर आणून उभं केलं आणि जवळपास 250 इतक्या ग्रामपंचायतींमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेनं आपली सत्ता स्थापन केल्याचा दावासुद्धा यावेळी करण्यात आला आणि या सरपंचांना माध्यमांच्या समोर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेला आहे. आपण त्याची खात्री करावी असं सांगत ती यादीसुद्धा सरपंचांची, गावाच्या नावांची आज त्यांनी माध्यमांच्या समोर ठेवली आहे.